भक्तीचा या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. कृपावंत किती दीन बहु आवडती, त्यांचा भार वाहे माथा. करी योगक्षेम चिंता, बुलोने दिवाट. करी धरोनी दावी नीट, त्यांचा भार वाहे माथा. करी योगक्षेम चिंता. तुका म्हणे जीवे सरल्या एक भावे, त्यांचा भार वाहे माथा. करी योगक्षेम चिंता. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग करू प्रथम विद्या दया सागरा. अज्ञानत्व हरोणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दारिद्र्य दुःख वघे देशांतरा पाठवी. हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी. यौंत प्रवेश मम वाच मिमां प्रसुप्तां संजीवयत्य किल शक्तिधर स्वधाम्नां. अन्यावंश हस्त श्रवण चरणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. समचरण सरोजं सान्द्र नीलाबुदाभं जगननिहित पानी मंडना मंडनानां. तरुण तुलसीमाला कंदरं कणजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी. आता गुरुने दिला ज्ञान रूपी वसा. आम्ही चालवू हा पुढे वारसा. तुम्ही सूर्या आम्हा दिला कवडसा. आम्ही चालवू हा पुढे वारसा. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविक. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. मस्तक हे पाया
कृपावंत किती दीन बहु आवडती त्यांचा भार वाहे माथा करी योगक्षेम चिंता मुक्त कैवल्य तेजनिधी भगवान श्री ज्ञानोबराया जगद्गुरु श्री संत तुकोबराया आदी करून सर्व संतांच्या चरणी साष्टांग अभिवादन करते. मायबाप श्रोत्यांना वंदन करते आणि या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते. कीर्तन रूपी सेवेकरता गायलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु जगन्मान्य जगद्व्यापक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा वारकऱ्यांकरता थोडा नवीन असणारा पण परमात्म्याची आणि संतांची जीवावरती किती कृपा आहे आणि त्यांची कृपा झाल्यानंतर साधकाला कोणती फलश्रुती प्राप्त होते याचं यथार्थ वर्णन करणारा अभंग. विठ्ठल अष्टविनायक सेवा समिती आयोजित असणारा हा अखंड हरिनाम यज्ञ गणेश जयंतीच्या या उत्सवाचं निमित्त आणि औचित्य साधून गेली 21 वर्ष झालं हा कार्यक्रम इथं अतिशय प्रेमानं आनंदानं भक्तिमय वातावरणामध्ये साजरा होतोय. 22व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना आजची ही 6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा ग्रामस्थ मंडळी संयोजक आयोजक नियोजक कार्यकारी मंडळ पंचकृषीतील कीर्तनकार प्रवचनकार गुणीजन गायक वादक सर्वांचे असणारे अथक परिश्रम ज्यांच्या विनंतीला मान देऊन इथे येण्याचा योग प्राप्त झाला आमचे असणारे परमार्थप्रेमी परमादरणीय परमश्रद्धेय माननीय या कार्यक्रमाचा खऱ्या अर्थानं हातभार ज्यांच्यावरती आहे आणि आमच्या मानधनापासून सगळी सुविधा ज्यांच्याकडे आहे. सतीश दादा कुठे आहेत तुम्ही? चला असे असणारे आदरणीय आमचे असणारे सतीश दादा नवले त्याच पद्धतीनं ज्यांचा फार आग्रह असतो आणि माझ्यावरती नितांत श्रद्धा आणि प्रेम ज्यांचं आहे असे असणारे आपल्या नवी मुंबईचे संपर्क प्रमुख म्हणून ज्यांची एक आगळी वेगळी ओळख आहे प्रसिद्धी प्रमुख म्हणून ज्यांना खऱ्या अर्थानं ओळखलं जातं जाहिरात प्रमुख म्हणून आपण त्यांना या ठिकाणी पाहतो असे असणारे माननीय आमचे असणारे परमार्थप्रेमी दादा महाराज पढळकर या ठिकाणी दादांच्या विनंतीला सतीश दादा असतील त्यानंतर बाकीचे मान्यवर मंडळी असतील सर्वांच्या विनंतीला मान देऊन इथे येण्याचा योग आणि त्या निमित्तानं तुम्हा माईबापांचं दर्शन. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबराया तुकोबराया जशी बुद्धी देतील तसं या अभंगावरती मी बोलणार आहे. मला वेळेचं पूर्ण भान आहे. 1 तासा-सव्वा तासामध्ये आपल्याला कीर्तन सेवा आटपती घ्यायची आहे बरोबर ना आई? ऐका एक गोड चिंतन तुम्हाला मला सांगायचं आहे. दरवर्षी तुम्ही मला ऐकताय दरवर्षी तुम्ही मला पाहताय विशेष आहे बाबा या ठिकाणी आता यूट्यूबचा जमाना चालू आहे. 2-2 मिनिटांच्या क्लिपा पाहिल्यानंतर कीर्तनकार बदलावं असं या ठिकाणी बऱ्याच वेळेला लोकांचं मत असतं पण एकमेव आपलं वाशी सेक्टर 26 असेल दादा का जिथं या ठिकाणी क्लिपांवरती नाही तर कीर्तनकाराच्या प्रेमावरती तारखा दिल्या जातात. म्हणजे ही गोष्ट अत्यंत कौतुकास्पद आहे सगळ्या कमिटीची आणि विशेष म्हणजे इथं सगळीजणं अगदी रत्नपारखी कसा असतो अगदी हिरा कसा एखादा चाचपून घेतला जातो ना तशी पारखी मंडळी इथं आहेत. म्हणजे चिंतनीय वक्ते ठेवणं 1 तासा-1.5 तासामध्ये का होईना पण लोकांनी काहीतरी कीर्तनामधनं घेऊन जाणं आणि अर्थात खर्च केलेल्या पैशाचा योग्य वापर होणं या अतिशय प्रांजळ हेतूनं हे निवडलेले कीर्तनकार आणि त्यात कुठंतरी यांनी मला निवडलं हे माझं भाग्य. विठ्ठल बरीच वर्ष झालं इथे येण्याचा योग येतोय पण तुम्ही मला कंटाळत नाहीये हे माझं नशीब आहे. चला ऐका मी सांगेल तुम्हाला पहा या जगामध्ये बाबा 2 वर्ग असे आहेत का जे या ठिकाणी आपल्यावरती कृपा करत असतात. मी बोलेल तुमच्याशी. पहा तुकोबरायांना एका साधकानं विचारलं की तुकोबराया आम्हाला सांगा ना जगामध्ये कोण कोणावरती कृपा करतं. तुकोबरायांनी उत्तर देताना असं सांगितलं बाबा रे समाजामध्ये 5 प्रकारची लोक फिरतात. एक पहिला वर्ग आहे बाबा ज्याला माननीय म्हटलं जातं. दुसरा वर्ग आहे ज्याला पूजनीय म्हटलं जातं. तिसरा वर्ग आहे ज्याला वंदनीय म्हटलं जातं. चौथा वर्ग आहे बाबा ज्याला निंदनीय किंवा तेजनीय म्हटलं जातं आणि 5वा वर्ग आहे ज्याला वर्णनीय असं म्हटलं जातं. तुम्ही ऐकताय ना सगळीजण? ऐका इकडे बघा मी डायरेक्ट आता मुद्द्याला हात घालते कारण मला माहिती आहे तुम्ही सगळीजणं थकून भागून आलेले आहात. बाकीचं काही न बोलता थेट अभंगावरती बोलायचा प्रयत्न करूया म्हणजे तुम्हाला वेळ जास्त भेटेल आणि चिंतन चांगलं ऐकायला भेटेल. ऐका बाबा समाजामध्ये एक वर्ग असा आहे का जो मानला जातो किंवा त्यांच्या नावापुढं आपल्याला माननीय असा शब्द प्रयोग करावा लागतो. उदाहरणार्थ व्यासपीठावरती दादा एखादा व्यक्ती जर एखादा प्रमुख आला तर त्याचं नाव घेत असताना त्याचा सत्कार करत असताना तुम्ही सगळीजणं काय करत असता त्या व्यक्तीच्या नावापुढं माननीय असा शब्द प्रयोग करता बरोबर ना? बोला की पटकन. बोलत नाही का तुमच्याकडं? हां ऐका समाजामध्ये एक वर्ग असा आहे जो माननीय आहे. एक वर्ग असा आहे जो पूजनीय आहे. कुणाला बरं पूजायचं तर आता ऐका शास्त्र असं सांगतं बाबा आपल्या गुरुचं नाव घेत असताना आपल्या श्री गुरुचं नाव घेत असताना त्यांचं नाव एकेरी शब्दामध्ये कधी घ्यायचं
नाही, त्यांच्या नावापुढे परमपूज्य पूजनीय असा शब्द प्रयोग करावा लागतो. चला ठीक आहे, तिसरा वर्ग समाजामध्ये असा आहे बाबा का ज्याला आपण या ठिकाणी वंदनीय म्हणत असतो. कुणाला बरं वंदनीय म्हणायचं तर शास्त्र आपल्याला असं सांगतं, आपल्या मोठ्या भावाचं नाव घेत असताना, वडीलधाऱ्या माणसाचं नाव घेत असताना त्यांच्या नावापुढं आदरणीय वंदनीय असा शब्द प्रयोग करावा. समाजामध्ये चौथा वर्ग असा आहे जो त्यजनीय आहे, त्याची चर्चा कीर्तनामध्ये करायची नाही. पण समाजामध्ये एक वर्ग असा आहे का या ठिकाणी बाबा त्याला वर्णनीय म्हटलं जातं. आता वर्णन कुणी कोणाचं करावं तर पुन्हा 3 मुद्दे महत्त्वाचे आहेत. ऐका इकडं बघा, शास्त्र असं सांगतं लहान्यानं मोठ्याचं वर्णन करावं. बोला पटकन सगळीजण, ओ वाशीकर, लहान्यानं पटलं तुम्हाला? आता इकडं बघा सगळेजण, लहान्यानं मोठ्याचं वर्णन करावं. उदाहरणार्थ या ठिकाणी मी बोलेल तुम्हाला, नोकरानं कुणाचं वर्णन करावं? जोरात बोला की तुम्ही. मालकाचं वर्णन करावं. नोकरानं मालकाचं वर्णन करावं. भक्तानं कुणाचं वर्णन करावं? देवाचं वर्णन करावं. नोकरानं मालकाचं वर्णन करावं. भक्तानं देवाचं वर्णन करावं. नवऱ्यानं, मला वाटलं बोलता का काय पटकन, चला घाबरले होते मी. पण ऐका इकडं बघा, शास्त्र आपल्याला असं सांगतं कुणी कोणाचं वर्णन करावं. बाबा समाजामध्ये 3 वर्ग असे आहेत. ऐका, एक वर्ग असा आहे जो जन्मतःच मोठा आहे. कुणाला मोठं म्हणावं हा प्रश्न आहे ना. ऐका, एक वर्ग आहे जो जन्मतःच मोठा आहे. दुसरा वर्ग आहे जो प्रयत्नानं मोठा बनलेला आहे. आणि तिसरा वर्ग आहे जो मोठा नाही पण त्याला मोठं म्हणावं लागतं. विठ्ठल चला ऐका, जन्मतःच मोठा आहे कोण तर आपले संत बाबा. कसे काय? तुकोबराया आपल्याला सांगतात की बाबा तुम्ही आम्ही मानता म्हणून संत आहेत का? अजिबात नाही. मग तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती, याही भूमंडळा माझी कीर्ती, याही भूमंडळा माझी कीर्ती. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती, याही भूमंडळा माझी कीर्ती, याही भूमंडळा माझी कीर्ती. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, 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 याही भूमंडळा माझी कीर्ती, याही भूमंडळा माझी कीर्ती, याही भूमंडळा माझी कीर्ती. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती, याही भूमंडळा माझी कीर्ती, याही भूमंडळा माझी कीर्ती. एकदा आमच्या गोपाळ महाराजांसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा बरं. चला, भक्तीचं असं वेड लागलं पाहिजे बाबा, वेड लागलं पाहिजे. उगाच लोक आपल्याला पाहतील म्हणून असं तसं अशी भक्ती कामाचीच नाही. चला मी बोलेल तुमच्याशी. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती. तुकोबराया म्हणतात तुम्ही मानता म्हणून आम्ही आहोत का? अजिबात नाही. आमची कीर्ती कुठपर्यंत तर चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत. ओ वारकरी ऐका, सगळेजण आलेत तुम्ही कीर्तनाला. समाजामध्ये बाबा दोघांचीच कीर्ती अजरामर आहे. एक ते म्हणजे संतांची आणि दुसरी म्हणजे भगवंताची. कशी काय? ऐका, नाथ बाबा वर्णन करताना सांगतात बाबा भगवंताची कीर्ती अजरामर आहे. त्यांचा सोहळा कुठपर्यंत तर स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातिला हो, चारही वेदाचा फुलवरा बांधिला हो, सहस्त्र पुराणे अनुवादती तुझा गोंधळ मांडिला हो, उधो बोला उधो बोला उधो बोला उधो बोला उधो बोला.
ठेवोनी कटी हो एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवोनी कटी हो एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवोनी कटी हो एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवोनी कटी हो उधो बोला उधो बोला उधो बोला उधो बोला उधो बोला उधो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो उधो बोला उधो बोला उधो बोला कृष्णाबाई माऊलीचा उधो बोला उधो बोला उधो बोला कृष्णबाई माऊलीचा हो उधो बोला उधो बोला उधो बोला कृष्णबाई माऊलीचा हो आता सगळ्यांसाठी टाळ्या वाजवा ऐका नाथ बाबा म्हणतात भगवंताची कीर्ती कुठपर्यंत ओ वारकरी ऐका स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातीला हो म्हणजे काय तर तीनही त्रिभुवनामध्ये बाबा भगवंताची कीर्ती आहे कुठपर्यंत गायली जाते ऐका आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो ऐका मी सांगेल तुम्हाला पहा भगवंताची कीर्ती तीनही त्रिभुवनामध्ये आहे ठीक आहे ताई आम्हाला कळालं एक वर्ग आहे तो जन्मतःच मोठा आहे बरोबर ना चला पुढं ऐका दुसरा वर्ग आहे बाबा जो प्रयत्नानं मोठा बनला कोण तुम्ही आम्ही सगळीजण बरोबर ना प्रयत्नानं बाबा आपण मोठी बनलो आपलं आपलं कर्तृत्व आपण सिद्ध केलं आणि मग जगानं तुम्हाला आम्हाला प्रसिद्ध केलं हा एक वर्ग समाजामध्ये असा आहे का जो प्रयत्नानं मोठा बनलाय पण आता ऐका समाजामध्ये बाबा तिसरा वर्ग आहे जो मोठा नाही पण त्याला बळच मोठं म्हणावं लागतं विठ्ठल चला मी सांगेन जीवाला मोठं म्हणता येत नाही का बरं मोठं म्हणता येत नाही आता इकडं बघा सगळेजण माझ्याकडं गावाकडचा दृष्टांतही किती कळतो पहा आणि लगेच आपण या ठिकाणी अभंगामध्ये प्रवेश करूया ऐका खेड्यामधली एक बाई बाबा शेजारच्या बाजाराला गेली बाजाराला गेल्यानंतर तिनं स्वयंपाका करता लागणारी वेगवेगळ्या आकाराची पातेली विकत घेतली तुमच्याकडं काय म्हणतात पातेलीच म्हणतात ना काय म्हणतात आई पातेलं टोप बघुलं बघुलं का चला छान वाटतं ऐकायला ऐका वेगवेगळ्या आकाराची पातेली तिनं विकत घेतली काही 100 रुपये किमतीची होती 50 रुपये किमतीची होती 150 रुपये किमतीची होती वेगवेगळ्या आकाराची पातेली विकत घेतली घराकडे यायला निघाली पण वाटेमध्ये येताना बाबा एक कुंभार काका तिला भेटला तिनं कुंभार काकाला विचारलं कुंभार काका काय आहे तुमच्याकडं कुंभार काकानं सांगितलं मावशी माझ्याकडं ना छोटी छोटी वाडगी आहे छोटी छोटी गाडगी आहे तुम्हाला काय पाहिजे म्हटली ठेव बरं खाली तिला एक मडकं आवडलं दादा एक छोटं मडकं तिला आवडलं मडकं तिनं हातामध्ये घेतलं आणि कुंभार काकाला विचारलं कुंभार काका याची किंमत किती रुपये कुंभार काका म्हटले मावशी अगं एवढं बारीक मडकं अगं मोठं तरी घे नाही म्हटली मला हेच आवडलं किती रुपये कुंभार काकानं सांगितलं याची किंमत 5 रुपये किती रुपये तुम्ही लक्षात ठेवा मी परत तुम्हाला विचारणार आहे ऐका इकडं बघा 5 रुपये किमतीचं मडकं तिनं विकत घेतलं आणि घराकडे यायला ती निघाली महिला वर्ग आता इकडं बघा आपल्या महिलांची एक सवय असते कोणती सवय आता मला बसलेल्या प्रत्येक महिलेनं उत्तर द्या चहाच्या पातेल्यामध्ये आपण कधी भात शिजायला घालतो का नाही भाताच्या पातेल्यामध्ये कधी आपण वरण बनवतो का नाही हो पुरुष वर्ग चला मी तुम्हाला त्यांचं एक सिक्रेट सांगते आज म्हणजे तुमच्या लक्षात येईल ऐका त्यांनी प्रत्येक भांड्याला काम नेमून दिलेलं आहे एका भांड्याला सांगितलंय तुझ्यामध्ये आमटी शिजवली जाईल एकाला सांगितलं तुझ्यामध्ये दूध तापवलं जाईल एकाला सांगितलं तुझ्यामध्ये चहा बनवला जाईल असं प्रत्येक भांड्याला काम नेमून दिलंय महिला वर्ग बोला पटकन खरं आहे का खोटं आहे बरं आहे तुम्ही कीर्तनामध्ये खरं बोलता सगळ्याजणी ऐका इकडं बघा मी सांगेल तुम्हाला ती बाई घरी आली बाबा आणि घरी आल्यानंतर प्रत्येक भांड्याला तिनं काम नेमून दिलं एकाला सांगितलं हे बघ तुझ्यामध्ये वरण शिजवलं जाईल एकाला सांगितलं हे बघ तुझ्यामध्ये चहा बनवला जाईल एकाला सांगितलं हे बघ तुझ्यामध्ये दूध तापवलं जाईल सगळ्यांना काम नेमून दिलं राहता राहिलं मडकं किती रुपयाचं चांगलं लक्षात ठेवलं तुम्ही ऐका इकडं बघा 5 रुपयाच्या मडक्याला काय काम द्यायचं हा प्रश्न बाईला पडला पण खेड्याकडची बाई होती घरामध्ये गाई म्हशी सगळं काही भरपूर होतं बाईनं विचार केला बाकी काही नको पण कमीत कमी दही ठेवण्याचं काम आपण मडक्यामध्ये ठेवूया आता ऐका दह्यानं भरलेलं मडकं काही गावाकडच्या बाया इथं मला दिसतात ते सांगा आजी दह्यानं भरलेलं मडकं कधी माणूस जमिनीवर ठेवतं का नाही त्याला कुठं ठेवावं लागतं शिंक्यावरती ठेवावं लागतं शिंक माहिती आहे का हो मुंबईच्या बाया शिंक माहिती आहे ना बरं आहे काही बायांना माहिती आहे हे महत्त्वाचं आहे इकडं बघा सगळ्याजणी शिंक्यावरती ते दहीचं भरलेलं मडकं ठेवावं लागतं ना ऐका तिनं सुद्धा ते दह्यानं भरलेलं मडकं घेतलं बाबा आणि वर शिंक्यावरती ठेवलं पण जसं मडकं शिंक्यावरती गेलं तसं मांडणीमधलं 50 रुपयाचं पातेलं 100 रुपयाच्या पातेल्याला सांगू लागलं का रे
आपली किंमत 100 रुपये, 50 रुपये. आपण खाली झोपले का तुम्ही? हे 5 रुपयाचं वरती, आपण खाली. ऐका दादा, हळूच त्या 5 रुपयाच्या मडक्यानं ते ऐकलं आणि जसं त्यानं ऐकलं ते सुद्धा असं वरती फुगत चाललं होतं. हां, याच्यामधनं मतितार्थ असा घ्यायचा की वरची माणसं विनाकारण फुगतात. ऐका, हां, जसं त्यानं ऐकलं ते सुद्धा फुगत चाललं. आता इकडं बघा, रोज ते 100 रुपयाचं पातेलं 50 रुपयाच्या पातेल्याशी बोलायचं. का रे, आपली किंमत एवढी, आपण खाली ते वरती, आपण खाली. आता ऐका, उन्हाळ्याचे दिवस आले. काही दिवसानं घरामधलं गाई म्हशींचं प्रमाण आटलं गेलं बाबा. त्याचा परिणाम असा झाला, घरामध्ये दही राहिलं नाही. बाईनं विचार केला, ज्या अर्थी दही राहिलं नाही, मडक्याला वर ठेवून उपयोग नाही. तिनं बाबा ते मडकं घेतलं आणि तिनं एका कोपऱ्यामध्ये ते ठेवून दिलं. जसं मडकं कोपऱ्यात ठेवलं, 100 रुपयाचं पातेलं 50 रुपयाच्या पातेल्याला म्हणू लागलं, बघ आपल्याला इनीत आलं. याला म्हणायचं मराठी माणसाचा स्वभाव. काय कुणालाच पुढं जाऊन द्यायचं. कळलं ना तुम्हाला? हां, ऐका इकडं बघा. तुम्हाला काय वाटतं, 150 किलोमीटर मी हे मडकं सांगायला आले? हां, ऐका ऐका ऐका, जरा सिद्धांताकडे लक्ष द्या, म्हणजे कीर्तन पटकन कळेल तुम्हाला. बाबा त्यानं सांगितलं, बघ आपल्या लाईनीमध्ये आलं. आता ऐका, 3 महिने झाले आणि 3 महिन्यानंतर का कोणास ठाऊक, पण बाईचं लक्ष त्या मडक्याकडे गेलं. बाईनं विचार केला, अरे 6 महिन्यापूर्वी आपण त्या मडक्यामध्ये दही ठेवत होतो, आता ते मडकं बिचारं कोपऱ्यामध्ये पडू नये. बाई माणसाला दया पटकन येते, बरोबर नाही? ऐका, तिला पटकन त्या मडक्याची दया आली आणि तिनं त्या दिवशी सुंदर वांग्याची भाजी बनवली. तिनं विचार केला, शेताकडे जायचंय, आल्यावरती जेवायचंय. एक काम करूया, आज बनवलेली वांग्याची भाजी रोज पातेल्यात ठेवतो ना, आज मडक्यामध्ये ठेवूया. मागचा पुढचा विचार बाईनं केला नाही आणि ती बनवलेली वांग्याची भाजी तिनं त्या मडक्यामध्ये ठेवली. आता ऐका, शेतावरून घरी परत आली. पण आता मला बसलेल्यांनी सांगा, आतमध्ये मडक्यामध्ये अगोदर काय होतं? दही होतं. आणि दह्याचा परिणाम बाबा, तो वास त्या वांग्याच्या भाजीला लागला आणि परिणाम ती भाजी कशी झाली? आंबूस झाली, आंबट झाली, खराब झाली. आता ऐका, जशी बाईनं ती भाजी ताटामध्ये घेतली, पहिला घास घेणार, तिला ती भाजी आंबलेली दिसली. इतका राग आला बाबा. तिनं विचार केला, आत्तापर्यंत 100 रुपयाच्या पातेल्यामध्ये शिजवली, 50 रुपयाच्या पातेल्यामध्ये शिजवली, माझी भाजी कधी खराब झाली नाही. आणि 5 रुपयाचं मडकं माझी भाजी खराब केली. हे कळलं का तुम्हाला? 4Gला रेंज आहे का इथं? ओ वारकरी, असे बरीच 5 रुपयाची मडकी आहेत मार्केटमध्ये. हां, असे काही लोकांनी सप्ते बंद पाडले बाबा. चला सांगते तुम्हाला, ऐका, अशी बरीच 5 रुपयाची मडकी आहेत. आता करायचं तरी काय? हां, मीटिंग बसल्यानंतर बाबा काही काही मडक्यांना फारवत येत असतो. हां, मीटिंग बसली का लगेच त्यांचं चालू होतं काय, ज्याला कीर्तनातला क कळत नाही ना, क हे कळलं का तुम्हाला? हां, ते सुद्धा सप्त्याच्या मीटिंगमध्ये म्हणत असतं, ही जरा बरी बोलती, हिला बोलवा. अरे हे बाय काय, हां किती अवघड आहे दादा ते सगळं. पहा ना जरा. विशेष आहे पहा, ज्याला अभंग पाठ नाही, ज्याला हरिपाठ येत नाही, ज्याला काही कीर्तनातलं माहीत नाही, ज्याला काकडा माहीत नाही, काही सुद्धा माहीत नाही, ज्याला वारी माहीत नाही, जो कीर्तनकार वारीला जातो का नाही याचा काही अभ्यास नाही, जो घरी अभ्यास करतो की नाही याचं काही माहीत नाही, ज्याचं एक चिंतन काही काही वर्ष चाललेलं आहे, पण तरी सुद्धा ती जरा बरी बोलती. हो, पण तिचं पाकिट जास्त आहे. हां, एकदाच सप्ताह करतो गावामध्ये, हो दे काय खर्च व्हायचा तो. हे कळलं का तुम्हाला? समजून जायचं, ही 5 रुपयाची मडकी. हां, ऐका, अशी बरीच 5 रुपयाची मडकी आहेत. बाईनं विचार केला, 5 रुपयाचं मडकं, माझी भाजी खराब केली, बास. राग आला बाबा त्या बाईला आणि तिनं ते मडकं घेतलं आणि घराच्या बाहेर फेकून दिलं. आता इकडं बघा सगळेजण, पुन्हा एकदा 50 रुपयाचं पातेलं 100 रुपयाच्या पातेल्याला सांगू लागलं. बरं झालं म्हटले, आपल्या मागची एकदाची कटकटच गेली. काय म्हटले? कटकटच गेली. आता इकडं बघा सगळेजण, माझा दृष्टांत संपला. सगळ्यांनी माझ्याकडं पहा आणि मला उत्तर द्या. 6 महिन्यापूर्वी बाईनं ते मडकं कुठं ठेवलं होतं? हां, शिंक्यावरती. आता मडकं कुठे गेलं? घराच्या बाहेर. पुन्हा एक प्रश्न तुम्हाला विचारते, 6 महिन्यापूर्वी मडकं हे शिंक्यावरती होतं, कारण त्याच्या आतमध्ये काय होतं? दही होतं. ज्या अर्थी दही होतं म्हणून मडकं शिंक्यावरती होतं. दही राहिलं नाही, मडक्याची जागा कुठे गेली? घराच्या बाहेर गेली. ओ वारकरी, इकडं बघा सगळेजण, जोपर्यंत देहामध्ये जीवात्मा आहे तोपर्यंत हे मडकं सुद्धा घरामध्ये ठेवलं जातं. एकदा का मडक्यामधला जीवात्मा रूपी दही निघून गेलं का आपल्याला सुद्धा स्मशानाकडे नेलं जातं. कळलं का कीर्तन? ऐका, इकडं बघा सगळेजण, ओ वारकरी, आपल्याला सुद्धा स्मशानाकडे नेलं जातं. राम राम, सत्य हे. मग आता मला सांगा, देहाचं कधी बाबा या ठिकाणी कौतुक होत नाही, याला जाळून टाकलं याची राख होत असते ना.
ऐका, याला मातीमध्ये गाडलं, याला किड्या मुंगे खाणारे संतांना कळून चुकलं. आणि म्हणून तर त्यांनी आपल्याला सांगितलं ना, हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कुर्मी कीटकांचा सांधा, रव रव दुर्गंधी रे अमंगळतीचा बांधा, दुर्गंधी रे अमंगळतीचा बांधा, स्मरे ध्यान जाई गोविंदा, शरण जाई गोविंदा, स्मरे ध्यानी हरा शरण जाई गोविंदा, शरण जाई गोविंदा, बरीसी मदाल सा सोहम जो जो रे बाळा, बरीसी मदाल सा सोहम जो जो रे बाळा, परिये मदार सा सोम रे बाळा, परिये मदार सा सोम रे बाळा, हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कुर्मी कीटकांचा सांधा, रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. संतांनी आपल्याला सांगितलं बाबा रे, देहाचं कोणतंही कौतुक होत नाही बाबा, त्याला तुम्ही जाळून टाकू शकता, त्याला गाडू शकता, या व्यतिरिक्त देहाचा कोणताही वापर होत. ओ वारकरी ऐका, आता इकडे बघा, संत म्हटले बाबा रे, जीव कधी जीवावरती कृपा करत नाही. मग काय तर आता ऐका, कीर्तनाला सुरुवात झाली बाबा. कृपा करणारी जगामध्ये फक्त दोनच आहेत. किती? दोनच आहेत. एक, भगवंत आपल्यावरती कृपा करतो, नाही तर दोन, संत आपल्यावरती कृपा करतात. विठ्ठल भगवंत आपल्यावरती कृपा करतो. कशी कृपा करतो हो? हो बसलेले वारकरी, मला इथं बसलेल्यांनी सांगा. ऐका, 2 तास एकानं बाबा भाषण केलं, देव नाही या विषयावरती. कशावरती? देव नाही या विषयावरती 2 तास एकानं भाषण केलं. किती? 2 तास. सोपं आहे 2 तास भाषण करणं. देव आहे याच्यावरती कीर्तनकार 2 तास बोलू शकतील, पण देव नाही या विषयावरती 2 तास एकानं भाषण केलं. देव असा वरून हसत होता. देव म्हटला, तू किती भाषण दे, तुझं राशन मलाच भरायचं. हे कळलं का तुम्हाला? प्रमाण वारकर यांची पाठ आहे. चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलवितो हरिविना. ऐका बाबा, म्या बोलविल्या, म्या चालविल्या, म्या हलविल्या, हे सगळं काही जर आपण पाहिलं तर तुमच्या आमच्या लक्षात येईल बाबा, परमात्मा तुमच्या आमच्यावरती कृपा करतो. एक बोलू मी तुमच्याशी. ऐका बाबा, या परमात्म्यानं तुम्हाला आम्हाला इतका सुंदर नरदेह दिला. आजही तुम्ही कोणत्याही डॉक्टरकडे जा, मला सांगा, ओ बाबा चष्मा लागला तुम्हाला, वय काय तुमचं? 65 वय, बरोबर ना? 65 वयामध्ये बाबांना चष्मा लागला. बाबा खरं खरं उत्तर द्या आणि मला सांगा, चष्म्याचा खरंच काही त्रास होत नाही का? त्रास होतो की नाही? इथे इथे दुखतं की नाही? थोडं थोडं दुखतं. हां, किती रुपयाचा आहे बाबा चष्मा? 1000चा चष्मा, बरोबर ना? आता इकडं बघा सगळेजण, बाबा डोळ्यानं दिसायचं कमी झालं आणि बाबांना वयाच्या 65मध्ये का होईना, पण डोळ्यांवरती बाबा 1000 रुपये खर्च करावा लागला. हे नसेल तर बाबांना व्यवस्थित दिसणार नाही. नक्की ना बाबा? खरं आहे ना बाबा? ऐका, म्हणजे मला तुम्हाला दुखवायचं नाही, पण आज जेवढी काही लोक इथं बसलेली आहेत, मला प्रामाणिकपणे उत्तर द्या आणि मला सांगा. ऐका, डॉक्टरकडे गेल्यानंतर तुम्ही कधीतरी डॉक्टरला असं विचारलं का? कधीतरी डॉक्टरला असं सांगून बघा, बाबा 65पर्यंत ज्या डोळ्यानं मी पाहत होतो, 60पर्यंत जे दृष्टी किंवा जी सृष्टी मला पाहायला मिळत होती, ज्या परमात्म्यानं मला इतके सुंदर डोळे दिले होते, त्यानं माझ्याकडे 1ही रुपया मागितला नाही. कळतंय का? आणि तुम्ही वरती नकली आवरण आम्हाला देताय, त्याचे 1000 मागताय. हे कळलं का? कळतंय ना? ऐका इकडं बघा, द्यावे लागतात बाबा. नकली आवरण वरती दिलं, पण तरी सुद्धा
1000 रुपये मोजावे लागले. अजून अशा कितीतरी गोष्टी आहेत दादा, मी बोलेल तुमच्याशी. पहा, समाजामध्ये जगत असताना बाबा एका अवयवांवरती या ठिकाणी आता एक डॉक्टर आपल्याला पाहायला भेटतो. बाबा डोळ्याचा डॉक्टर वेगळा आहे, कानाचा डॉक्टर वेगळा आहे, नाकाचा डॉक्टर वेगळा आहे, पोटाचा डॉक्टर वेगळा आहे, हातापायांच्या सांधिवाताचा तो डॉक्टर वेगळा आहे, मणक्याचे आजार तो डॉक्टर वेगळा आहे. बरोबर की चूक? बोला बोला महिला वर्ग, बरोबर ना? पण आता इथं बसलेल्या प्रत्येकानं मला सांगा, एका अवयवावरती अभ्यास करणारा डॉक्टर तुम्हाला वाशीच्या मार्केटमध्ये गेल्यानंतर पाहायला भेटत असेल. एका अवयवावरती तज्ज्ञ असणारे डॉक्टर तुम्हाला वाशीच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये भेटलेले दिसत असतील. पण मला सांगा, बिना पैशाचा एक तरी डॉक्टर तुमच्यावरती इलाज करेल का हो? करेल? नाही करणार ना. चला मी सांगते तुम्हाला बाबा, बिना पैशाचा एकही रुपया न घेता एवढा मोठा नरदेह तुमच्या आमच्या हातामध्ये दिलेला एकमेव जगाचा डॉक्टर म्हणजे माझा परमात्मा आहे. एकही रुपया तुम्ही आम्ही बाबा त्याला दिला नाही आणि त्यानं तुमच्या आमच्याकडनं तो एकही रुपया घेतला नाही. काय मागितलं त्यानं तुमच्याकडनं? काही मागितलं नाही. देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे फारसे वित्त, झाले एक चित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू आता हतिगा. एकही रुपया आपल्याकडनं न घेता सुद्धा बाबा एवढी वर्ष परमात्म्यानं आपल्याला जगवलं, म्हणून बाबा तो कृपावंत विठ्ठल. चला बोलेल मी इथं बसलेल्या प्रत्येकाला. पहा बाबा, लोक कृपावंत नाही का? लोक कृपावंत नाही एक सांगू का बाबा? ऐका, इकडं बघा. आपण सगळीजण बाबा रियालिटीमध्ये जगणारी माणसं आहेत. मला इथं बसलेल्या प्रत्येकानं उत्तर द्या आणि मला सांगा, 50 रुपये जरी आपल्याला कुणी दिले, किती रुपये? 50 रुपये. तरी माणसं 50 वेळा बोलून दाखवतात. खरं आहे का खोटे? बोलत नाही का तुम्ही? ऐका, म्हणजे 50 मी छोटी अमाऊंट घेतली का? 50,000 50 लाख असं बोलायला पाहिजे होतं का? ऐका ऐका ऐका, थोडे जरी पैसे लोकांनी तुम्हाला दिले तरी ती लोक तुम्हाला 50 वेळा बोलून दाखवतात ना. लोक आपल्यावरती कधीही कृपा करू शकत नाही. अजून बोलेल मी तुमच्याशी. ऐका बाबा, अरे बाकीच्या लोकांचं जाऊ द्या, पण घरातली तरी आपल्यावरती कृपा करतील का बाबा? घरातली सुद्धा आपल्यावरती कृपा करू शकत नाही. का कृपा करू शकत नाही? उत्तर ऐका ओ वारकरी. 4 महिने बिछाण्यामध्ये आपण पडून राहिलो ना. किती महिने? 4 महिने. घरातली माणसं आपल्या जगण्याची अपेक्षा करत नाही. हे कळलं का तुम्हाला? घरातली माणसं आपल्या जगण्याची अपेक्षा करत नाही, ती घरातली माणसं आपल्या मरणाची अपेक्षा करतात. बाईला म्हणे खरे, मरता तरी बरे. बाबा घरातलीच बाई आपल्या मरणाची अपेक्षा करते. मी सांगते म्हणून नाही. जे आजूबाजूचं तुमचं जे आवरण आहे ना, संत आपल्याला सांगत असतात बाबा त्यांच्यापासनं थोडं सावध असा. का? याचं कारण आहे बाबा, तेरे ही जितने साथी सब वक्त के चलिंदे है, छीन कर तेरी दौलत दो ही लबज फंदे है, इसलिए मैं कहता हूँ खूब सोच ले दिल में, तू खुदा को भुला है वक्त के झमेले में. जी लोक तुमच्या सोबत आहे बाबा, ती सगळी लोक स्वार्थापोटी तुमच्यावरती फक्त प्रेम करतात ते. पण जगामध्ये एकमेव असे बाबा आहेत ज्यांना संत म्हटलं जातं, जे आपल्यावरती बाबा या ठिकाणी बिना स्वार्थाचं प्रेम करतात. किती प्रेम संतांनी आपल्यावरती करावं. जे कारंजले गांजले त्याचे म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे बुडते हे जन, न देखवी डोळा येतो कळवळा म्हणून या. बरं किती कृपा केली तर साधू संत माय बाप, सागर साधू संत माय बाप, एका दयेचे सागर, भावाचे मुख्य स्थान, भक्तीचे ते माहेर, भावाचे मुख्य स्थान, भक्तीचे माहेर. ती केले कृपादान, मस्तकी ठेविला कर. टाळ वाजवा, माया मोह निरसली, शुद्ध झाले कलेवर. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. नामदत्ते परवारी एवढा उपकार करा. साधू संत माय बाप, जे का दयेचे सागर, साधू संत
जमलं बरं का. ऐका ऐका, या वारकरी चाली आहेत जुन्या हां. आता ते मध्ये आधी थोडंसं आपण फॅशन बदलतो त्यामुळं. पण बाबा खरं सांगा, वारकरी चालीला गोडवा आहे की नाही? हां ऐका, कोण कृपा करतं आपल्यावरती? मी एक बोलू का तुमच्याशी? ओ महिला वर्ग, ऐका इकडं बघा. समाजामध्ये ना 2 प्रकारच्या स्त्रिया आपल्याला पाहायला भेटतात. एक बाई अशी असते बाबा जिला करता येत नाही पण तिला वाढायची भारी हौस असते. आणि एक वर्ग बायांचा असा असतो बाबा का जिला या ठिकाणी करता चांगलं येतं पण तिला वाढता येत नाही. हे कळलं का तुम्हाला? नाही कळलं? गंमत सांगते तुम्हाला, ऐका. दादा, त्या सांगलीकडं कीर्तन होतं माझं. सांगलीकडं कीर्तनाला गेले. त्या बाईला इतका आनंद झाला, बास आमची ताई आमच्याकडे येणार, आमची ताई आमच्याकडे येणार. माझ्या येण्याच्या आनंदामध्ये दादा तिनं 3 चमचे मिरची त्या कालवणामध्ये जास्त टाकली. किती चमचे? 3 चमचे मिरची तिनं जास्त टाकली. बरं गंमत अशी झाली दादा, तिला असं वाटलं, पुण्याकडची ना मी, तिला असं वाटलं ही ताई पुण्याकडची असल्यामुळं तिच्या लक्षात नाही राहिलं ते 3 चमचे टाकलेलं. पण तिच्या नंतर लक्षात आलं ताई पुण्याकडची आहे. तिला असं वाटलं कदाचित ताईला तिखट जास्त आवडत असेल, तिने अजून 2 चमचे वाढवले त्याच्यामध्ये. चला बसले पूनमताई मी जेवायला. आणि जेवायला बसल्याच्या नंतर मात्र जसं तिनं मला पटपट पटपट सगळं वाढलं. हां, आणि वाढल्याच्या नंतर आई पहिल्याच आमटीचा घास, आणि जे माझ्या डोळ्यातून अश्रू चालू झाले, बस एक ठिकाणी डोळे पुसायचे. बरं माझी एक सवय आहे बाबा, मी कधीच कोणाच्या जेवणाला नाव ठेवत नाही. मला जेवढं लागतं तेवढं मी खाते. आणि त्याच्याहीपेक्षा माझी एक दुसरी सवय ती मी आता सगळ्यांना सांगून जाते, ऐका. मी ताटामध्ये कधीच काही शिल्लक ठेवत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे का, मला एखादा पदार्थ जर नाही आवडला ना आई, तो मी पटकन पहिला संपवून घेत असते. मला जर नाही आवडला तर, किंवा जर मला त्रास होत असेल तर, ऐका, ती आमटी खातीये चालूच होतं माझं. आणि तेवढ्यामध्ये त्या बाईनं मला प्रश्न विचारला, का हो ताई तुम्ही किती बहिणी? म्हटलं अगं तुझी आमटी खाऊन मी जगले तर मग ती घे, नाही तर तशा दोघीच. आता कशी बशी ती आमटी. बरं ती बाई जशी आतमध्ये गेली, मला राहावे ना, मी ते पटकन आमटी पिऊन टाकली. म्हटलं आता काय व्हायचं ते एकदाच होऊ दे. जसा ठसका लागला मला, तो ठसकासुद्धा मी जागेवरती गिळून घेतला. आता इकडं बघा, एवढा ठसका लागताना मी तो जागेवरती गिळून घेतला. आणि तेवढ्यामध्ये ती बाई तिकडनं आली. मागचा पुढचा विचार केला नाही. तिला वाटलं ताईला आमटी इतकी आवडली, तिनं जे परत माझ्या ताटामध्ये त्या वाटीमध्ये आमटी ओतली. आता तर म्हटलं बाबा काही खरंच नाही. ऐका, म्हणजे मला त्यावेळेला इतकं दुःख नाही झालं, पण आता तुम्ही सगळे जे माझ्यावरती हसलेत ना मला आता जास्त वाईट वाटलं. म्हणजे तेव्हा तर मला इतकं नव्हतं वाईट वाटलं, पण चला मी माझं दुःख सांगते, तुम्ही इतक्या हसताय म्हटल्यावरती बरं आहे बाबा. चला ऐका, सांगेल मी तुम्हाला. पहा, काही बायांना या ठिकाणी बाबा वाढता येत नाही पण करायची हौस असते. आणि काही बायांना करता येत नाही पण वाढायची हौस असते. बाबा तिला करता नाही आलं पण तिला वाढायची हौस होती. सत शिकलं बाळराज. चला, तिनं बाबा प्रेमानं वाढायला मला या ठिकाणी प्रयत्न केला होता. पण आता इकडं बघा, काही बायांना बाबा करता चांगलं येतं पण वाढता येत नाही. आता गावाचं नाव सांगत नाही, पण ऐका, एक ठिकाणी कीर्तनाला गेले. आणि त्या कीर्तनाला गेल्यानंतर दादा 6 प्रकारच्या कोशिंबीर एका बाईनं मला बनवल्या होत्या. किती प्रकारच्या? 6 प्रकारच्या. तिनं गाजराची कोशिंबीर वेगळी बनवली, काकडीची वेगळी बनवली, बिटाची कोशिंबीर वेगळी बनवली. सगळ्या कोशिंबिरी तिने अशा वेगवेगळ्या बनवल्या. पण गंमत सांगते तुम्हाला, ऐका, एवढीशच मला वाढल्या, एवढीशा. आता मी पडले वारकरी. म्हटलं आता हिचं हा नैवेद्य किती दिवस खात बसायचं? त्यापेक्षा म्हटलं आपलं एक काम करू, वारकरी तडका. हां, सगळं बाबा त्या कोशिंबिऱ्या एकत्र करून टाकल्या. आणि सगळ्या कोशिंबीर एकत्र केल्यानंतर पटकन आपलं जेवण संपवलं. आणि जसं जेवण संपवलं ती ताई बाहेर आली. मला म्हटली, ताई ती गाजराची कोशिंबीर कशी लागली? म्हटलं आता ती कुठे शोधू? चला, काही बायांना बाबा या ठिकाणी करता चांगलं येतं पण वाढता येत नाही. पण चला, संतांचं एकमेव दुकान असं आहे बाबा की संत सज्जनी मांडिले दुकान, मांडिले दुकान, जया पाहिजे ते आहे रे, दया पाहिजे ते आहे रे. मुक्ती मुक्ती फुकाट साठी, मुक्ती मुक्ती फुकाट सारी. कोणी दयाकडे न पाहे रे, दयाकडे न पाहे रे, कोणी दयाकडे न पाहे
सुख देईल विसावारे. अनाथ जाऊ त्याच्या गावारे खेळिया सुख देईल विसावारे. अनाथ जाऊ त्याच्या गावारे खेळिया सुख देईल विसावारे. संत सज्जनी मांडिले दुकान. ओ महिला वर्ग पुरुष वर्ग ऐका, एकमेव जगामध्ये संत आहेत बाबा ज्यांना करताही आलं आणि ज्यांना वाढताही आलं. हे कळलं का तुम्हाला? जे जया पाहिजे ते आहे रे. तुम्हाला काय पाहिजे ते सगळं तुम्हाला त्यांच्याकडनं भेटेल. काय काय भेटेल? एका जनार्दनी मांडिले दुकान. देतो मुलावीन सर्व वस्तू घातला दुकान. देती आली अशी दान. ऐका, जगामध्ये परमात्मा बाबा एकमेव असा आहे का जो तुमच्या आमच्यावरती कृपा करतो. आणि दोन संत असे आहेत बाबा का जे तुमच्या आमच्यावरती कृपा करतात. का हो तुकोबाराय आम्हाला सांगा ना, त्यांची कृपा आहे तरी किती? तुकोबारायांनी उत्तर दिलं आणि सांगितलं अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. कृपावंत किती, कृपावंत किती, श्रीराधे कृपावंत किती, कृपावंत किती, कृपावंत किती, कृपावंत किती, कृपावंत दीन बहु आवडती. ओ वारकरी ऐका, अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबाराया तुम्हाला आम्हाला सांगतात बाबा देवाची कृपा जीवावरती आहे आणि संतांची कृपा जीवावरती आहे. दोनच जण असे जे आपल्यावरती कृपा करतात. तुम्ही ऐकताय ना सगळी जण? ऐका इकडं बघा, जीव जीवावरती कृपा करत नाही दादा, मी सांगितलं तुम्हाला. पण त्यांची कृपा किती आहे तर तुमच्या आमच्याकडं बाबा या ठिकाणी निवडून आवडून सोयीनं काम केलं जातं. हे कळलं का तुम्हाला? हे कळलं का तुम्हाला? महिला वर्ग एक बोलेल मी तुमच्याशी, ऐका. आपला भाऊ आपल्यापेक्षा गरीब असला तर एखाद वेळेला ती बहीण भावाला समजून घेईल की नाही? बोला पटकन. पण कदाचित आपला भाऊ आपल्यापेक्षा जर श्रीमंत असेल तर मग मात्र तो भाऊ त्या गरीब बहिणीला समजून घेईलच की नाही ही मात्र गॅरंटी नाही बाबा. काय म्हणणं आहे तुमचं? बोला पटकन. सांगते मी तुम्हाला, ऐका. गरीब बहीण एकदा आपल्या भावाच्या घरी गेली. असं समजा रक्षाबंधनाचा सण होता आणि सण होता म्हणून या ठिकाणी गरीब बहीण आपल्या भावाच्या घरी गेल्याच्या नंतर भावानं बहिणीची परिस्थिती पाहिली आणि मग मात्र या ठिकाणी तोंड वाकडं केलं बाबा. तोंड वाकडं केल्याच्या नंतर मात्र बहिणीला कळून चुकलं काय, दादाला या ठिकाणी आपलीच थोडीशी लाज वाटायला लागली की काय. आता बहिणीनं विचार केला, जाऊ दे माझे सुद्धा दिवस कधी ना कधीतरी बदलतील. आता इकडं बघा, झालं बाबा तिच्या मनासारखं. थोड्या दिवसानं बहिणीचे दिवस बदलले. इतके दिवस बदलले जमिनीला भाव आला आणि बाबा कालांतरानं बहिणीचा मोठा बंगला झाला. तिच्या अंगावरती सुद्धा भरपूर असे दागदागिने आले आणि मग जो भाऊ तिला गरीब परिस्थितीमध्ये विचारत नव्हता त्या भावानं बहिणीला फोन केला, तायडे अगं रक्षाबंधन लक्षात आहे ना? तायडी म्हटली लक्षात आहे. आता ऐका, रक्षाबंधनला बाबा तायडी तिथं गेली आणि तायडीनं एक गोष्ट केली. काय केली माहिती आहे का? ऐका, तिनं बाबा सगळी भारजारी वस्त्र अंगावरती तिनं नेसली. अंगावरती जेवढे दागदागिने होते तेवढे सगळे तिनं नेसले आणि भावाच्या घरी गेल्याच्या नंतर तिनं एक गोष्ट केली बाबा, अंगामधले सगळे दागदागिने पहिले तिनं काढले.
ऐका. आणि ते सगळे दागदागिनं तिने एका पाटावरती ठेवले आणि मग भावाला सांगितलं, दादा तू मला नव्हतं बोलवलं, तू कोणाला बोलवलं होतं हे कळलं तुम्हाला? ऐका, तुमच्या आमच्याकडं बाबा सवडीचा आणि आवडीचा व्यवहार केला जातो, पण एकमेव परमात्मा असा आहे बाबा, जो या ठिकाणी तुम्ही किती गरीब आहात ते पाहत नाही, तुम्ही किती श्रीमंत आहात ते पाहत नाही. मी सांगेल तुम्हाला, ऐका. देखो देखो ये गरीबी गरीबी का हाल, कृष्णा के दर पे विश्वास लेके आया हूँ, मेरे बचपन का यार है मेरा श्याम, यही सोचकर विश्वास लेके आया हूँ. सुदाम्यानं बाबा परमात्म्याकडे जात असताना केवळ आणि केवळ त्याचा भाव तिथं ठेवला होता. आणि तो कन्हैया परमात्मा बाबा सुदाम्याची या ठिकाणी बाबा परिस्थिती पाहत नाही, सुदाम्याची बाबा अंगावरची वस्त्र पाहत नाही, केवळ आणि केवळ त्याचा भाव पाहतो. आणि शुद्ध भाव देखुनिया गाव सोनियाचा दिला गा. मी सांगेल तुम्हाला, पहा बाबा, दीन बहु आवडती, त्याला कोण आवडतं बाबा? त्याला केवळ आणि केवळ त्याची भक्ती करणारा भक्त आवडतो. त्याला कोण आवडतं? महिला वर्ग. मध्यंतरी एक गाणं निघालं होतं, तुम्हाला माहीत आहे की नाही मला माहीत नाही, कारण हल्ली आता नवीन गाणी मार्केटमध्ये आले, पण बाबा जुनं गाणं आहे. चला मी सांगते शब्द, कोणाला माहीत असेल, काही जुन्या जुन्या बायका इथं बसल्यात, थोडं आठवून पहा दादा. ऐका, गाणं ऐकायला गोड आहे. बोलू का? ओ मागच्या, बोलू का? नाही तेवढ्याच पैशात बघा इकडं माझ्याकडं, सगळ्यांनी मला प्रतिसाद द्या बरं का. चला. भर जरी ग पितांबर दिला फाडून, भर जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, सुभद्रा कृष्णाच्या पाठची बहीण, सुभद्रा कृष्णाच्या पाठची बहीण, विचारया गेले नारद म्हणून, विचारया गेले नारद म्हणून, दोत श्रीहरीचे कापले ग बाई, बांधायाला चिंधी लवकर देई, सुभद्रा बोलली, सुभद्रा बोलली, शालूनी पैठणी काढून का देऊ चिंधी तुम्हास मी, पाठची बहीण झाली वैरीण, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, द्रौपदी बोलली हरीची मी कोण, परी मला त्याने मानली बहीण, परी मला त्याने मानली बहीण, काळजाची चिंधी फाडून देईन, काळजाची चिंधी फाडून देईन, एवढे तयाचे माझ्यावरी ऋण, एवढे तयाचे माझ्यावरी ऋण, भर जरी ग पितांबर दिला फाडून, भर जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. ओ वारकरी, कसं वाटलं ऐकायला? बरं वाटलं ना? आता इकडं बघा. द्रौपदीला विचारलं, द्रौपदी अगं मालक जिवंत आहे तोपर्यंत पदराकडनं बाईनं साडी फाडू नये, एवढं साधं गणित तुला कळत नाही का? जोपर्यंत मालक जिवंत आहे द्रौपदी, अगं तोपर्यंत बाईनं पदराकडनं साडी फालू नये. आणि मग सुभद्रेच्या घरी गेलो, तिनं सांगितलं माझ्याकडं चिंधी नाही, साडी शोधावी लागेल. हे कळलं का? ऐका. आणि द्रौपदी मागचा पुढचा विचार न करता
अगं तू पदराकडनं साडी मला फाडून दिली, एवढं तुला कळलं नाही का? ओ वारकरी, चला कीर्तनामधनं आज द्रौपदीचं उत्तर घेऊन जा. द्रौपदीनं सांगितलं, दादा अरे तू बोलतो ते खरंय रे, मालक जिवंत आहे तोपर्यंत एखाद्या बाईनं पदराकडनं साडी फाडायची नाही, पण अरे माझ्या मालकाला कुठपर्यंत आणि कधीपर्यंत जिवंत ठेवायचं हे तर तुझ्या हातात आहे ना, हे तर तुझ्या हातात आहे ना. आणि म्हणून बाबा त्याचा परिणाम काय घडला तर ऐका, वस्त्र पुरवावी लागली बाबा देवाला. सगळ्यांसाठी केलं ना. याचं कारण काय तर दीन बहु आवडती, त्याला बाबा फक्त आणि फक्त भक्त आवडतो. मग चला ठीक आहे ताई, आता आम्हाला कळालं, पण घड्याळ म्हणतंय माझ्याकडं बघ. शाली यायला लागल्या, चिठ्ठ्या यायला लागल्या. आता हे सगळं पाहत असताना पुढचा अभंग सोडवायचा कसा हा माझ्याकडं प्रश्न आहे. पण चला तुकोबराया मात्र या ठिकाणी तुम्हाला मला सांगतात, कृपा केली बाबा संतांनी, कृपा केली भगवंतानं. त्यानं या ठिकाणी बाबा, या ठिकाणी गरीब श्रीमंताचा भेद कधी केला नाही. त्यानं या ठिकाणी बाबा आजही बाबा एकमेव परमात्म्याचं दार आहे का जिथं सगळ्यांना एक संधी सर सकट दिली जाते. हे कळलं तुम्हाला? कळलं का तुम्हाला? ओ मागचे बघा की जरा माझ्याकडं. एकमेव परमात्मा आहे का एक संधी प्रत्येकाच्या वाटेला देतो तो. कोणती? तुम्ही म्हणा ना तुला कशाला बोलवले. इकडं बघा माझ्याकडं, मी सांगते तुम्हाला, मृत्यू नावाची संधी. कशाची? मृत्यू नावाची संधी. बाबा तो तिथंही गरीब श्रीमंत असा भेद करत नाही. एक संधी अशी का जी सरसकट सगळ्यांना दिली जाते. आणि म्हणून तुकोबराया म्हणतात, दीन बहु आवडती, त्याला बाबा सगळीच जण सारखी आहेत. तुमची जशी भक्ती तसा तो तुमच्यावरती प्रेम करणारे. जयामणी जैसा भाव तया तैसा अनुभव, दावीसी दया घना आईसी तुझी माव, आरती साई बाबा सौख्य दातार जीवा. तुमची जशी भक्ती आहे बाबा तसा तो तुम्हाला फळ देणारे. सततम कीर्तयंतो माम यतंतच्च दृढव्रता, नमस्तस्यंत मा भक्त्या नित्ययुक्ता उपासते. तुम्ही फक्त भक्ती करत राहा. काय होईल त्यानं तर तुकोबराया सांगतात, त्यांचा भारवा हे माथा करी योगक्षेम चिंता. तुमचा भार बाबा परमात्मा वाहतो. कसा वाहतो? धावे चाले मागे मागे, सुख दुःख साही अंगे. मग अशी दादाने एक वाक्य सांगितलं, ताई जीवावर आलं होतं पण ते नखावरती गेलं. त्याचं कारण आहे दादा, एक वाक्य सांगते चला. आज घेऊन जा कीर्तनामधनं ताईच्या. तुमचं आयुष्य शिल्लक असेल ना, तुम्ही कितीही प्रयत्न करा, परमात्मा तुम्हाला नेऊ शकत नाही. आणि तुमचं आयुष्य संपलं असेल ना, तुम्ही कितीही प्रयत्न करा बाबा, परमात्मा तुम्हाला नेल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल आणि एवढी परमात्म्याची सेवा करणारे तुम्ही, देव का एवढ्या लवकर संधी देईल का तुम्हाला? शक्यच नाही. हा ऐका इकडं बघा दादा, मी बोलेल तुम्हाला पहा. धावे चाले मागे मागे, सुख दुःख साही अंगे, किंवा मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवाराया. हा सगळा परमात्म्याचा बाबा पसार आहे. आता किती किती आपल्याला कळल त्याच्यावरती सगळं आहे. काही लोक मानत असतील, काही लोक मानत नसतील, पण तुम्हाला मानावं लागेल बाबा. परमात्म्याची अद्भुत शक्ती आहे जी आजही तुम्हाला आम्हाला चालवते. जय सारदयामध्ये मी रामू, असं त्या सर्व सुखाचा आरामू. आजही बसलेला राम आहे आपल्यामध्ये बाबा, का तो तुम्हाला आम्हाला या ठिकाणी सगळं काही कार्य करायला लावतो. मग तुकोबराया म्हणतात, त्यांचा भारवा हे माथा करी योगक्षेम चिंता. तुमचं योगक्षेम निवारण्याचं काम परमात्मा किंवा संत करत असतात. बरं इतकंच नाही, साधकाला चुकीच्या रस्त्यावरती जाऊ देत नाही. हे कळलं तुम्हाला? ऐका, 14 फेब्रुवारी जवळ आले, बरोबर ना? महिला वर्ग काही करू नका, पण 14 फेब्रुवारीला ज्यांची मुलं कॉलेजमध्ये आहेत, ज्यांची मुलं 9वी 10वीच्या इयत्तेमध्ये आहेत, त्यांनी फक्त एकच करा. जरा वेळ मिळाला तुम्हाला, आहेत आपल्याकडं 3 दिवस शिल्लक, जर असेल तुमच्याकडं वेळ तर जरा या मुलींच्या बॅगा चेक करा. त्यांच्या जर बॅगेमध्ये तुम्हाला चॉकलेट, चला नको ना अजून एक्सप्लेन करायला. हां कळलं ना मला काय म्हणायचं आहे ते. 14 फेब्रुवारी जवळ येते, थोडं लक्ष देत चला बाबा. का भुलोणे दिवाट करी धरोणी दावी नीट. संत तर त्यांचं काम करतात आहे बाबा, पण सगळाच भार संतांवरती टाकून चालणार नाही. थोडा भार आपल्यावरती सुद्धा आपण घेतला पाहिजे. आता घाटकोपरवर नाही इथपर्यंत येत असताना बाबा 3 बाईकवाले मी असे पाहिले जे विनाकारण या ठिकाणी आपल्याला कट मारत होते. नको तशी बाईक चालणार, स्वतःच्या जीवाची सुद्धा फिकीर नाही. मग त्या मुलांना तुम्ही गाडी हातामध्ये देणं योग्य आहे की अयोग्य? बोलत नाही का तुम्ही? तुमच्यामध्ये आहे का कोणी असा रायडर? हा नाही ना? हां ऐका,
नका देत जाऊ. जोपर्यंत मुलाला स्वतःची कमवायची अक्कल नाही ना बाबा, मला असं वाटतं तोपर्यंत त्याच्या हातामध्ये तुम्ही बाईक देऊ नका. का? कारण ज्याला स्वतःला अक्कल नाही तो तुमच्या गाडीची या ठिकाणी काय किंमत ठेवणार आहे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, लक्ष ठेवा. म्हणजे या ठिकाणी आपल्याला कळेल. सगळ्याच ठिकाणी संत वाट दाखवायला येणार नाही. कधीतरी आपली वाट आपल्याला सोडवावीच लागेल, शोधावी लागेल. आणि मग तुकोबराया सांगतात, भुलोने ती वाट करी धरोनी दावी नीट. आपल्या हाताला धरून आपल्याला जागेवरती आणतात. सहज बोलणे ही तो उपदेश करोनी सायास शिकविती. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. टाळी टाळी टाळी. त्यांचा भार वाहे माथा करी योगक्षेम चिंता भुलोने दिवाट करी धरोने दावी नीट. त्यांचा भार वाहे माथा करी योगक्षेम चिंता. ओ ऐका, ज्या परमात्म्याच्या गणेश जयंतीच्या निमित्तानं तुम्ही आम्ही सगळीजण हा सप्ताह करतोय. 2 दिवसानं गणपती बाप्पाचं आगमन आहे. किती दिवसानं? ओ वारकरी ऐका, ज्या दिवसाची आतुरतेनं तुम्ही आम्ही सगळीजण वाट पाहतोय ना, ऐका तो दिवस आता 2 दिवसामध्ये येणार आहे. मग आता ऐका, ज्या परमात्म्याची आराधना तुम्ही करताय, ज्या परमात्म्याकरता एवढा मोठा सोहळा करताय आणि ज्या देवाच्या नावासाठी बाबा इतकं मोठं कार्य हाती घेतलेलं आहे ना, मी सांगेल तुम्हाला कधीतरी बाबा त्या बुद्धीच्या देवतेकडे आपण गेलो पाहिजे. का हो? ऐका, त्याचं बाबा या ठिकाणी नाव म्हणजे आपण जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल बाबा, कुठल्याही शुभ कार्याला सुरुवात करायची तर गणपती बाप्पाचं नाव घ्यावं लागतं. बरोबर की नाही? अजून पुढे मी बोलेल तुम्हाला. ऐका बाबा, प्रत्येक कार्यामध्ये आपण त्याचीच आराधना करत असतो. का बरं? त्याचं कारणच तसं आहे बाबा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. निर्विघ्नपणे या ठिकाणी आपलं कार्य पार पडावं याच्याकरता आपण सगळीजण त्या परमात्म्याकडे जात असतो ना. मग आता ऐका, वेड्या वाकड्या ठिकाणी पाऊल जर एखाद्याचं पडत असेल, आपल्याला वाटतंय आपला मुलगा बाबा चुकीच्या दिशेनं जातोय, नको त्या पोरांमध्ये बाबा तो बसतोय, त्याची येण्याची घरी येण्याची वेळ चुकतीये. जर आपल्याला असं वाटत असेल का तो आपल्याला आता उंच स्वरामध्ये बोलायला लागलाय, आपल्याला असं वाटत असेल का बाबा या ठिकाणी तो आता आपल्याबरोबर बोलताना व्यवस्थित बोलत नाहीये, त्याचं लक्ष कुठंतरी भरकटलंय, त्याचं खाणं पिणं बिघडत चाललंय, हे जर तुम्हाला कळालं ना, कधीतरी जाऊन बाबा त्या परमात्म्याला साकडं घाला. का बरं? ऐकेल बाबा तो. भुलोने दी वाट करी धरोनी दावी नीट. तुमचं साकडं परमात्मा ऐकेल. का हो ऐकेल? त्याचं कारण आहे बाबा. ऐका, त्याचं कामच ते तुमची कोणतीही चूक असू द्या पदरात घालेल. का घालेल? ऐका, मोरया मोरया मी बाळताने तुझीच सेवा करू काय दान हे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा भा तू घाल पोटी. तो परमात्मा
परमात्मा बाबा तुमचे अपराध पोटात घेण्याकरता तयार आहे का? कारण त्याचं नावच तसं आहे ना. मग आता ऐका, कधीतरी त्याच्याकडं जा आणि त्याला सांगा काय, तूच सुख करता तूच दुःख हरता, अवघ्या दिनाच्या नाथा बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. करता तुझ दुःख हरता, अवघ्या दिनाच्या नाथा बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. तूच सुख करता तूच दुःख हरता, अवघ्या दिनाच्या नाथा बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. तुझ सुख करता तुझ दुःख हरता, अवघ्या दिनाच्या नाथा बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. दादानं सगळ्यांना या ठिकाणी सांगितलंय ऐका, ज्या गणपती बाप्पाचं आगमन आता या 2 दिवसामध्ये तुम्ही आम्ही सगळीजण करणार आहोत. कुणा कुणाला गणपती बाप्पाच्या येण्याचा आगमनाची आनंद झालेला आहे, बोटावर करा सर्वांनी. मग तो आनंद आता बसून व्यक्त करणार आहात का? मग कसा? सगळ्यांनी तुम्ही येता घरी आम्हा वाटे मजा, तुम्ही जाऊ नका आम्हा मिळते सजा. घ्या मोदक लाडू तुम्हाला द्या बुद्धी थोडी आम्हाला, घ्या मोदक लाडू तुम्हाला द्या बुद्धी थोडी आम्हाला. सुख करता की दुःख हरता, सुख करता की दुःख हरता, अवघ्या दिनाच्या गणराया. टाळी. बंधू येईल माहेरी न्यायला, बंधू येईल माहेरी न्यायला, गौरी गणपतीच्या सणाला. बंधू येईल माहेरी न्यायला, हरी बोल. माहेरी न्यायला, गौरी गणपतीच्या सणाला. वा. गाडी घुंगराची ओ, गाडी घुंगराची येईल न्यायला, गौरी गणपतीच्या सणाला. सण वर्षाचा हा गौरी गणपती, सण वर्षाचा गणपती, सण वर्षाचा गणपती. येथे जमतील लाडक्या मैतरणी, माझ्या लाडक्या मैतरणी, माझ्या लाडक्या मैतरणी. साडी चोळी नवी हो, साडी चोळी नवी घालून मिरवायला, गौरी गणपतीच्या सणाला. बंधू येईल माहेरी न्यायला, हरी बोल. माहेरी न्यायला, गौरी गणपतीच्या सणाला. हे सनईचा सूर कसा वाऱ्यानं धरला, लोकांचा ढोल घुमू लागला, जुनीचा ताशा जसा कडकड कडाडला, पाऊस फुलांचा वर्षाव स्वागताला, पाऊस फुलांचा वर्षाव स्वागताला. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, हे गणपती बाप्पा. हे सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं, हे सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. सोन्याचं बाशिंग लग्न देवाचं लागत. वाशी या नगरात हो, वाशी या नगरात काय वाजत गाजत, काय 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 ओ वारकरी. सोन्याचं 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 बाशिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. सोन्याचं
तुकाराम ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली उडी माऊली ज्ञानोबा माऊली माऊली ज्ञानोबा माऊली ओ बाबा काय भांडण आहे का आपलं? नाही ना नक्की का जोरात एक साथ सर्वांनी ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली 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 या बात माऊली 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 एकदा तुम्हीच सगळ्यांनी तुमच्यासाठी टाळ्या वाजवून घ्या. म्हणजे मी तुम्हाला उठवलं त्याच्या मागचं कारण एकच होतं. तुका म्हणे जीवे अनुसरल्या एक भावे एका भावानं परमात्म्याला शरण गेलं का मग मात्र भक्तीचा आनंद काहीतरी वेगळा होऊन जातो. ही सेवा तुम्हा सर्वांच्या चरणी समर्पित. बोलता बोलता ओघाच्या भरात एखादा शब्द जास्त गेला असेल बुद्धीचा दोष जे चांगलं आहे परमात्म्याचे आशीर्वाद समजून आपलंसं करून घ्या. या ठिकाणी सुंदररित्या या चाललेला हा सप्ताह आणि आजची ही 6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा आदरणीय सतीशदादा नवले त्याच पद्धतीनं या कार्यक्रमाकरता ज्यांचा आग्रह असतो असे असणारे आमचे दादा फार मोठ्या संकटातून दादा वाचवलं परमात्म्यानं तुम्हाला. चला पण परमात्म्यानं उदंड आयुष्य तुम्हाला द्यावं आणि अशीच परमात्म्याची सेवा तुमच्याकडनं घडत राहावी ही या ठिकाणी गणपतीरायाकडं प्रार्थना करते. पुन्हा एकदा या ठिकाणी जमलेल्या सर्व श्रोतेवृंदाचे आभार मानते. मृदुंगाची साथ करणारे दोन्हीही मृदुंगाचार्य अतिशय अप्रतिम. एकदा जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. वा. आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं गायनाकरता अप्रतिम अशी साथ केली ती आमची असणारी त्रिमूर्ती या एकदा तिघांसाठी जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. तुमचा मुलगा आहे शत्रुघ्न महाराज क्या बात आहे. कसरू महाराज अत्यंत सुंदर बरं का. म्हणजे दोन्ही पाकिटं आपल्याच घरात ते संस्थेला जाणार आहे. आता संस्थेला जाणार आहे. पण बरं आहे बरं आहे. अशी सेवा परमात्म्याची घडत राहावी. शुद्ध बीजापोटी फळे रसाळू गोमटी. फार सुंदर वाटलं या ठिकाणी. सुंदर अशा रीतीनं तुमचं सहकार्य लाभलं. बाळगोपाळ असतील माझ्या मागे असणाऱ्या या सगळ्या महिला वर्ग आमच्या असणाऱ्या या ठिकाणी नंदराजाची सेवा करणाऱ्या आमच्या ताई त्यानंतर ज्यांच्या घरी जेवणाची सोय होती त्याही आमच्या ताई त्यानंतर आत्ता या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आमचे गोरखदादा फार लांबून या ठिकाणी उपस्थित राहिले शिवाय सपत्नी उपस्थित राहिले. त्यामुळं या ठिकाणी ताईंचे देखील आभार मानते. आदरणीय आमच्या असणाऱ्या पूनमताई आणि बाकी असणारे 2 या ठिकाणी मीडियावाले दादा तुमचे देखील या ठिकाणी ऋण व्यक्त करते. 1 लाख लोक हा कार्यक्रमाला येणं शक्य नाही बरोबर ना. पण 1 लाख लोकांपर्यंत हा कार्यक्रम जाणार आहे याची जबाबदारी खरं तर हे मीडियावाले घेत असतात. आणि त्यामुळे निश्चितच या ठिकाणी तिघांचे देखील मान्यवरांचे आभार. साऊंड सिस्टीमवाले दादा तुमचे आभार. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी महाराष्ट्रभूषण माननीय हरिभक्त परायण गोपाळ महाराज काळे या ठिकाणी तुमचे देखील ऋण व्यक्त करते. या कार्यक्रमाला लाभलेले आमचे सुंदर असे चोपदार या ठिकाणी दादांचे आभार मानते. माझ्या समवेत आलेले या ठिकाणी माझे पिताश्री माननीय हरिभक्त परायण मारुती महाराज चोपडे आणि माझी असणारी मातोश्री अलकाताई चोपडे या ठिकाणी त्यांचे देखील ऋण व्यक्त करते. आणि या कार्यक्रमाला या ठिकाणी पूर्ण विराम देते. न्यूनते पुरते
अधिकते सरते करुण घ्यावे ते तुमते विनवित से विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिलेले पुरे वेडे वापुडी उत्तरे